अभय योजनेमध्ये जे काही जनतेमध्ये समोर संभ्रम निर्माण झाले या संदर्भात आपण काय म्हणाल? नमस्कार. शासन निर्णय नगरविकास विभाग 19 मे 2025 नुसार मालमत्ता करावरील जो दंड व व्याज माफीचा अभय योजना शासनाने लागू केलेली आहे ती चोपडा नगर परिषदेने चोपडा शहरातील नागरिकांसाठी लागू केलेली आहे. यानुसार 50% लाभ हा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या स्तरावर देण्यात येणार आहे आणि 100%चा जो प्रस्ताव पाठवावा लागणार आहे तो माननीय शासनाकडे हा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. मात्र यासाठी पाणीपट्टी आणि त्यावरील व्याज व दंड पूर्णपणे भरणं नागरिकांना आवश्यक असणार आहे. आणि मालमत्ता कर जो आहे तो जो थकबाकीसह पूर्ण भरून फक्त माननीय जिल्हाधिकारी महोदय स्तरावरील 50%चा लाभ आवश्यक असेल तर 50%च व्याज व दंड भरावा आणि जर पूर्ण पाहिजे असेल तर हा 50%चा भरून तसा फॉर्म सहमती दाखवून माननीय शासनाकडून त्याचा मंजुरीनंतर तो लाभ दिला जाईल. बरं, याच्यात पालिकेकडनं बोललं गेलं होतं की पाणीपुरवठा योजनेवर सुद्धा लाभ मिळणार आहे, पण त्या संदर्भात आपण काय म्हणाल? हां, पाणीपट्टीबाबत काल जो चुकून मेसेज बाहेर गेला होता, तर ही योजना ही फक्त मालमत्ता करावरील लाभासाठीची आहे. पाणीपट्टीचा मेसेज हा चुकून गेल्यामुळे तो नंतर त्याबद्दल नागरिकांना परत सांगण्यात आलेला आहे की अशी योजना ही पाणीपट्टीसाठी लागू नाही, तर ही केवळ मालमत्ता करासाठीच लागू आहे.